बुलढाणा जिल्ह्यामध्ये देऊळगाव राजा नावाचा तालुका आहे. या तालुक्यामध्ये गिरोली खुर्द हे गाव, या गावामध्ये ज्ञानेश्वर पांडुरंग मस्के हा 38 वर्षाचा गृहस्थ त्याच्या बायकोसोबत राहत होता. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत चांगली होती. ज्ञानेश्वर हा एक सरकारी कर्मचारी होता आणि तो सध्या जालन्यामध्ये अंबड या ठिकाणी राहत होता, कारण त्या ठिकाणी जालन्यातील समृद्धी महामार्ग कार्यालयामध्ये पोलीस दलामध्ये तो नोकरी करत होता आणि त्या ठिकाणी राहून तो आपल्या बायकोसोबत सुखाने संसार करत होता. तारीख होती 29 मार्च 2025 ची. त्या दिवशी हे दोघे नवरा बायको जालन्यावरून आपल्या गावी आले होते, कारण की दुसऱ्या दिवशी होता गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्ष, आणि हा सण साजरा करण्यासाठी ते दोघे नवरा बायको आपल्या गावी परतले होते. सायंकाळी गावी तर आले होते, पण त्याच रोजी शनिवारी सायंकाळी ज्ञानेश्वर मस्के आपल्या काही कामाच्या निमित्ताने तो घराच्या बाहेर आपली स्विफ्ट गाडी घेऊन गेला होता. तो संध्याकाळी बाहेर गेला, पण 4-5 तास झाले तरी तो अजूनही घरी आला नव्हता. त्यामुळे त्याची बायको वारंवार त्याला फोन करत होती, पण त्याचा संपर्क होत नव्हता. अशामध्ये त्या महिला आणि त्यांच्या घरचे लोक खूप जास्त परेशान झाले होते. बराच वेळ झाला होता, पण काही संपर्क होऊ शकत नव्हता आणि घरच्यांना खूप जास्त भीती वाटत होती, कारण की ज्ञानेश्वर याला थोडेफार दारूचे पण व्यसन होते. अशामध्ये त्या बायकोने ज्ञानेश्वर याच्या एका पोलीस सहकार्याला फोन केला. त्याचं नाव होतं रुपेश शकरगे. रुपेश यांना फोन करून त्या महिलेने सगळ्या काही समस्या सांगितल्या होत्या. नवरा घराच्या बाहेर सायंकाळी पडला होता आणि तेव्हापासून त्याचा फोन देखील बंद येत आहे. फार वेळ झाले ते अजूनही घरी आले नाही. त्यामुळे त्या पोलीस अधिकारी रुपेश यांनी ज्ञानेश्वर याचा फोन ट्रेस केला आणि फोनची लोकेशन होती सिंदखेड राजा हायवेवर. त्या ठिकाणी पोलिसांच्या 1-2 गाड्या गेल्या. एका लिंबाच्या झाडाखाली त्यांची स्विफ्ट गाडी आढळून आली. ज्यावेळेस पोलीस त्या गाडीच्या जवळ गेले, गाडीच्या आतमध्ये त्यांचा मृतदेह होता. ज्ञानेश्वर हे मृत अवस्थेमध्ये सापडले होते आणि अजून आश्चर्यकारक बाब म्हणजे जी गाडी होती ती आतमधून बंद होती आणि त्याच कारणामुळे लोकांना असं वाटू लागलं होतं की ज्ञानेश्वर यांनी आत्महत्या केली असेल. पण ज्यावेळेस पोलिसांनी चांगली चौकशी केली, त्यावेळेस असं समजून आलं की त्यांच्या गळ्यावर काहीतरी निशाण आहे. पाहता क्षणीच असं लक्षामध्ये आलं होतं की कुणीतरी त्यांचा गळा दाबून त्यांची हत्या केली आहे. तर पोलिसांनी आपली चौकशी वाढवली. त्या घटनेने मात्र जवळपासच्या त्या सगळ्या परिसरामध्ये खळबळ माजली होती, कारण मरणारा व्यक्ती एक पोलीस अधिकारी होता आणि अशामध्ये त्या व्यक्तीची हत्या झाली. त्यामुळे लोकांमध्ये एक भयंकर वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी आपलं काम वाढवलं होतं. त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम आल्या होत्या आणि काही डॉग स्क्वॉड पण आले होते. आता पोलीस जवळपासचे सगळे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करायला लागले. सीसीटीव्ही चेक करता करता त्यांच्या हाती अशी एक क्लिप लागली, त्यावरून मात्र फारच मोठ्या लोकांना धक्का बसला. ते ठिकाण होतं सिंदखेड राजा रोडवरचं हॉटेल आंबर बार. या ठिकाणी ज्ञानेश्वर त्यांच्या एका जिवलग मित्रासोबत दारू प्यायला गेला होता आणि या दोघांसोबत अजून 2 व्यक्ती होते. असे चौघेजण मिळून त्या बारमध्ये दारू पीत बसले होते आणि त्यानंतर हे चौघे पण त्या बारमधून बाहेर पडले होते. नेमका तो व्यक्ती होता बाबासाहेब मस्के, हा त्याचा गावचा होता, त्याचा सोयरा होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो ज्ञानेश्वराचा खूप जवळचा मित्र होता. अशामध्ये पोलिसांनी बाबासाहेब याला अटक केली होती. बाबासाहेब हा गावचा माजी सरपंच होता आणि सध्या त्याची बायको ग्रामपंचायत सदस्य आहेत. अशामध्ये त्याच्यावर हे सगळे आरोप लागले होते. त्यामुळे लोक देखील परेशान झाले होते की असं कसं होऊ शकतं. हे दोघे तर खूप जास्त जिवलग मित्र होते. ज्यावेळेस पोलिसांनी बाबासाहेब मस्के याला अटक केले आणि त्यानंतर त्याची कसून चौकशी केली, त्यावेळेस त्याने सगळं काही अगदी पोपटासारखं सांगायला सुरुवात केली. ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. या प्रकरणाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बाबासाहेब आणि ज्ञानेश्वर मस्के हे दोघे एकमेकांचे लहानपणापासून खूप जिवलग मित्र होते. एकमेकांवर खूप जास्त त्यांचा विश्वास होता आणि त्यांचा विश्वासघात केला होता बाबासाहेब मस्के याने. बाबासाहेब हा ज्ञानेश्वर यांच्या घरी वारंवार जाऊ लागला होता आणि घरी गेल्यावर त्याची नजर त्यांच्या बायकोवर पडली होती, जी की दिसायला फार देखणी आणि सुंदर होती. अशामध्ये बाबासाहेब मस्के हा त्या महिलेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला आणि कालांतराने ती महिला होती
ती महिला देखील त्यांच्या जवळ आली होती आणि हे दोघे एकमेकांसोबत अनैतिक संबंधामध्ये आले होते. पण ज्ञानेश्वरला या सगळ्या गोष्टींची अजिबात कल्पना लागली नव्हती की त्याची बायको आणि त्याचा जिवलग मित्र त्यांना धोका देत आहे. त्या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू झालं होतं. दोघं एकमेकांना बोलू लागले होते, एकमेकांना वेळ देऊ लागले होते. पण तो ज्ञानेश्वर होता, तो जालन्याच्या अंबड या ठिकाणी पोलीस म्हणून काम करत होता. त्या ठिकाणी गेल्यावर बाबासाहेब याला त्या महिलेसोबत बोलता येत नव्हतं किंवा त्याला भेटताही येत नव्हतं. त्यामुळे तो खूप जास्त परेशान होऊ लागला होता. तो त्या महिलेसोबत वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करत असताना या सगळ्या गोष्टीची भनक लागली होती ज्ञानेश्वर म्हस्के यांना. त्यांना फक्त हे माहीत झालं होतं की त्याच्या बायकोचे बाहेर कोणातरी सोबत अनैतिक संबंध आहे, पण तो व्यक्ती नेमका कोण आहे हे त्याला अजून कळलं नव्हतं. अशामध्ये तो आपल्या घरी जाऊन आपल्या बायकोसोबत वाद घालत होता, भांडण करत होता. त्यामुळे ती महिला होती, तिला असं वाटू लागलं होतं की या सगळ्या गोष्टी करणे आता खूप जास्त चुकीचं आहे. कारण जर सगळ्या गोष्टी घरी माहिती झाल्या तर माझं नाव खराब होईल आणि माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्यामुळे ती महिला होती, ती बाबासाहेब यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागली होती. पण बाबासाहेब याचा जीव त्या महिलेमध्ये चांगलाच अडकला होता. त्याला काही पण करून ती महिला सोबत पाहिजे होती. पण ती महिला त्याला अजिबात वेळ देत नव्हती किंवा त्याच्यासोबत बोलत नव्हती. या सगळ्या गोष्टींचा विचार करून बाबासाहेब याने असा एक निर्णय घेतला की जर ज्ञानेश्वर या जगामध्ये राहिला नाही तर ती महिला कायमस्वरूपी आपली होईल. त्याच्या डोक्यामध्ये एक भयंकर प्लॅन निर्माण झाला होता आणि हे जालना या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी ते भेटले होते एका कुख्यात गुंड्याला आणि तो टायगर नावाचा एक गुंडा होता. त्याच्या जवळ जाऊन त्याने सांगितलं की एका युवतीचा खून करायचा आहे आणि 6 लाख रुपयामध्ये बाबासाहेबने ज्ञानेश्वरची सुपारी टायगरला दिली होती. टायगरने आपली 2 माणसं त्यांच्यासोबत पाठवली. त्यानंतर त्या 2 माणसांनी आणि बाबासाहेबांनी प्लॅनिंग केलं की कसं करून ज्ञानेश्वरचा काटा काढायला पाहिजे आणि एक चांगली वेळ पाहिजे होती आणि ते सगळेजण मिळून या वेळेची वाट बघत बसले होते. एकीकडे ज्ञानेश्वर आणि त्याची बायको हा आपल्या गावी गुढीपाडवा सण साजरा करायला आले होते. ज्ञानेश्वर आपल्या काही खाजगी कामाच्या निमित्ताने घराच्या बाहेर पडला असं लोकांना वाटू लागलं होतं. पण त्याच्या मित्राने त्यांना बाहेर फोन करून बोलावलं होतं आणि त्यानंतर बाबासाहेब आणि ज्ञानेश्वर आणि जे 2 गुंड चौघेजण गाडीमधून हॉटेल अंबरबार या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांनी ज्ञानेश्वर यांना खूप जास्त दारू पाजली. एवढी दारू पाजली की त्यांना कोणत्याही गोष्टीचं भान राहिलं नव्हतं आणि जे हॉटेलचे पैसे होते, हॉटेलचे पैसे पण बाबासाहेब यांनीच फोन पे मारले होते. आणि त्यानंतर मात्र हे चौघेजण त्या ठिकाणाहून बाहेर पडले. एका ओसाड जागी जाऊन या लोकांनी ज्ञानेश्वरचा गळा आवळायला सुरुवात केली. त्याला काही समजत नव्हतं की नेमकं कारण काय आहे आणि कोणत्या कारणामुळे हे लोक त्याची हत्या करत आहे. आणि अशा प्रकारे एका निर्दोष व्यक्तीची या 3 लोकांनी हत्या केली. त्यानंतर त्यांनी गाडी आतमधून लॉक केली आणि हे सगळे त्या ठिकाणाहून निघून गेले. त्यांना असं दाखवायचं होतं की हा एक अपघात आहे आणि गाडी झाडाला लागली आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर यांचा मृत्यू झाला. नंतर पोलिसांनी या संपूर्ण घटनेमध्ये 5 लोकांना अरेस्ट केले होते. त्यामध्ये मुख्य होते बाबासाहेब म्हस्के आणि 2 त्यांचे गुंड आणि एक महिला होती. पोलीस अजूनही या प्रकरणाची चौकशी करत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.